हॅलो नमस्कार, रुपालीज क्रिएटिव्हिटी अँड ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझे इमिटेशन ज्वेलरीचा बॉक्स तुम्ही कसा ठेवलेला आहे आणि कशा पद्धतीने आहे ते मी आज दाखवणार आहे। तर हे माझं ज्वेलरी बॉक्स आहे आणि हे म्हणजे हे बॉक्स जे आहे ते मला साडी म्हणजे या बॉक्समध्ये साडी घेतलेली होती मी, तर त्या साडीसोबत हे बॉक्स आलेलं होतं मला। तर त्याच्यामध्येच मी माझी छोटी छोटी ज्वेलरी जी आहे ते ठेवलेली आहे। जे माझे गळ्यातले हे ते आहे ते इमिटेशन ज्वेलरी आहे माझी हे। तर तुम्हाला दाखवते बघा, हे असे छोटे छोटे बॉक्सेस आहे। तर पहिल्यांदा बघा, हे असे बॉक्स शोरूम मागवलेला, तर मी हे पूर्ण ओपन करून नाही दाखवणार, कारण की तुम्हाला मी माझे एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी पूर्ण ज्वेलरीचा व्हिडिओ एक आहे, त्याच्यामध्ये मी पूर्ण सेट दाखवलेले आहेत तुम्हाला। तर मी फक्त ज्वेलरी बॉक्स मी कशा पद्धतीने ठेवते हे दाखवणार आहे। तर हा जो बॉक्स आहे हा पण यामध्ये पण मिशोवरून जी ज्वेलरी मागवली होती त्याचा बॉक्स होता, त्यामध्ये मी दुसरे गळ्यातले ठेवलेले आहे जे बाजारामधून घेतले होते। प्रत्येक ज्वेलरीला माझ्या बॉक्स आहे, कारण की सगळे एकत्र भेळमिसळ जर ठेवलं तर त्याचं शायनिंग जाते, त्याच्यामुळं मी वेगवेगळे गळ्यातले हे वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवलेले आहे। तर अशा पद्धतीने मी पॅकेटमध्ये एक आणि एक बाहेर, कारण की एकमेकांना घासून मग त्याचा कलर पण जातो। प्रत्येक सामानासाठी मी बॉक्सेस केलेले आहे आणि ज्वेलरीसाठी वेगळा बॉक्स आहे, परत मेकअपचा एक बॉक्स आहे आणि परत बँगल्ससाठी पण बँगल्सचा बॉक्स आहे। बँगलचं कलेक्शन दाखवल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला। हा आहे तो कंबरपट्टा आहे, त्याला बॉक्सेस नाही म्हणून मी आज पॅकेटमध्ये मी वरती असं ठेवलेला होता। त्यानंतर हे जे आहे तुम्ही बघू शकता, यामध्ये असे छोटेसे 2 इयरिंग आहेत, दागिने म्हणतात। हे बघू शकता, हे मिशोवरून मी मागवलेलं होतं। यामध्ये अशी मांगटिके आलेले आहेत राजस्थानी पद्धतीने। तर बघा, खूप छान आहेत मांगटिके आले होते आणि हे कॉम्बो ऑफर आलेले होते। फक्त 136 का 37 रुपीजमध्ये 3 कॉम्बो आहे, दुसरे या प्रकारचं आहे। तर बघा, हे एक बॉक्सेस आहे, तर या बॉक्समध्ये हे माझे असं चकोर आहे, तर ते ठेवलेलं आहे। तर आणि या बॉक्समध्ये बघा या पद्धतीचे हार ठेवलेले आहेत, जे मी शोरूमच मागवले होते, कॉम्बो ऑफर होते तेव्हा। ब्लॅक कलरचा एक आहे आणि हे पण चकोरच आहे। रंगीबेरंगी। तर हा बघा सोनपापडीचा बॉक्स होता, पण मी ज्वेलरी ठेवण्यासाठी वापरत आहे। यूज अँड थ्रो। इयरिंगसाठी बॉक्सेस बघा, छोटा बॉक्स आहे, त्याच्यामध्ये माझी छोटी छोटी इयरिंग आहेत। तर हा फक्त 10 रुपयाला मी बॉक्स घेतलेला होता मार्केटमध्ये। आणि हा बघा बँगल्सचा बॉक्स होता, त्यामध्ये मी हे बाजूबंद आहे, एक गळ्यातले आहेत 2 अशा पद्धतीचे। तर आणखी एक सेम पद्धतीचा बँगल्स बॉक्स आहे, त्याच्यामध्ये मी ज्वेलरी म्हणजे गळ्यातलं आणि बाकी इयरिंग वगैरे ठेवलेले आहेत। जे इयरिंग मी आता लग्न कार्यामध्ये किंवा कधी सणावारांना किंवा मोठं कार्यक्रम वगैरे त्या कार्यक्रमामध्ये साडीवरती असे वेअर करते। आणि सध्या माझ्या कानामध्ये जे आहे ते सोन्याचे टॉप्स आहेत, ते मी सारखं काढघाल करत नाही आणि हे हेवी असल्यामुळे रोज वापरता येत नाहीत, ते कधीतरी कार्यक्रमामध्ये वापरते मी। तर अशा पद्धतीचे भरपूर इयरिंग होते माझ्याकडे, काही मी आता माझ्या फ्रेंडला वगैरे देऊन टाकलेले आहेत। तर त्यानंतर असं सेम आणखीन एक बॉक्स बँगल्सचा। तर असं एक छोटं सोनाराच्या दुकानातून याच्यामध्ये काहीतरी घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये पण मी माझी नथ ठेवलेली आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये ही मोत्याची ज्वेलरी आणि कापूस ठेवलेला आहे, एक मोती खराब होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये।
तर आणखीन एक बॉक्स, म्हणजे हे बॉक्स ह्या ज्वेलरीसोबतच आलेला होता, जे मी मिशोवरून मागवली होती ज्वेलरी. मिशोवरून मी जास्त ज्वेलरी मागवते, कारण की मिशोचे ज्वेलरी सेट खूप छान छान येतात. आत्तापर्यंत तर वापस देण्याची एवढी हे झाली आली नाही, गरज पडली नाही. एवढी छान ज्वेलरी येते मिशोवरून. हे रिंग बघा तुम्ही, आणि हा ज्वेलरी सेट आहे, तुम्हाला दाखवते. हा बघा, खूप सुंदर असा ज्वेलरी सेट आहे. ऑक्साईड ज्वेलरी आहे. तर ती ऑक्साईड ज्वेलरी याच बॉक्समध्ये आली होती. आणि पण ठुशी आहे, ऑक्साईड ज्वेलरीमधूनच आहे. आणि या पद्धतीचं मंगळसूत्र आहे. तर बघा, हे मंगळसूत्र खूप सुंदर आहे. ते पण मी या बॉक्समध्ये ठेवते असं. तर आणि हे जे ज्वेलरी बॉक्स आहे, याच्यामध्ये ज्वेलरी घेतली होती आधी सोन्याची, ते मी दुसरीकडे ठेवले आहे. त्या बॉक्सचा उपयोग मी हे मंगळसूत्र वगैरे ठेवण्यासाठी केलेला आहे. आणि हे कानातले याच्यामध्ये ठेवलेले आहे, या दोन्ही बॉक्समध्ये. आणि हे खूप जुनं गळ्यातलं आहे माझ्याकडं, ते आहे. आणखी बघा, हे फेशियल किटमध्ये जे डब्बे आहेत ना छोटा, तर त्याच्यामध्ये बघा मी हे सरपाळे ठेवलेले आहेत कानामध्ये. अशा आहेत. तर 2-3 जोड आहेत त्याच्यामध्ये, तर ते ठेवण्यासाठी मी केलेलं आहे. छोटीशी डब्बी होती माझ्याकडे, आणि त्याच्यामध्ये मी अशी साखळी ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने माझा ज्वेलरी बॉक्स होता. तर अशा प्रकारचा होता माझा सिंपल असा ज्वेलरी बॉक्स. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.